कधीपासून आणि कशा पद्धतीने या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार केला गेला आणि यामध्ये कोण कोण सामील आहे सगळे लोक? मौजे सुरेशनगर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील सरपंच शैला कल्याण उबेदळ, ग्रामसेवक कैलास इंगळे, सरपंचपती कल्याण दादासाहेब उबेदळ व सरपंच मुलगा विजय कल्याण उबेदळ यांनी संगनमताने ग्रामपंचायत सुरेशनगरमध्ये गेल्या 1.5 वर्षात अनेक प्रकारचे विविध भ्रष्टाचार केलेले आहेत। त्यामध्ये 15वा वित्त आयोगमधून विहिरीचा गाळ काढणे, जाळी बसवणे व पाईपलाईन दुरुस्ती या कामामध्ये 1,72,000 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। त्याचप्रमाणे पाणीपुरवठा स्वच्छता समितीमध्ये 18,000 रुपयाचे परस्पर खातेनिहायमधून पैसे सोडून त्याच्यातही भ्रष्टाचार केलेला आहे। त्याचप्रमाणे 15 वित्त आयोग मधील वाचनालय कलर कामे, वाचनालयाला कलर न देता परस्पर 21,500 रुपये त्यांनी सोडलेले आहे। आणि शेवटची तक्रार म्हणजे ग्रामपंचायत सुरेशनगरमध्ये पूर्ण गावात कुठेही स्ट्रीट लाईट न बसवता जवळजवळ 3 ते 3.5 लाखांचा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे। एकूण रक्कम सर्व याची जवळजवळ 5.5 लाखांच्या आसपास ती रक्कम जाते। 5,17,000 रुपयाचा त्यांनी ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे। या सगळ्या गोष्टीबाबत तुम्ही ग्रामसेवक असेल, त्याच्यानंतर बीडीओ असेल, यांच्याकडे तक्रार केली होती का? त्यांनी त्यांच्या मार्फत काय उत्तर देण्यात आले? या तक्रारीबाबत मी माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती नेवासा यांच्याकडे पहिली तक्रार 13 ऑक्टोबर 2023 रोजी केली होती। त्यानंतर चौकशी कामी अनेक अधिकारी आले, त्यासंबंधी त्यांनी जी चौकशी केली त्या अहवालाच्या याच्यात त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं की या ठिकाणी अपार झालेला आहे। त्या चौकशी कामी पुढील कारवाई होत नसल्याने मी माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे तक्रार केली असता तिथून त्यांनी स्पष्टपणे पूर्ण अहवाल तयार करून त्यांनी फेरचौकशी करून अहवाल तयार केला। त्यानंतर त्यांनी स्पष्टपणे नमूद केलंय की या प्रकरणामध्ये ग्रामपंचायत सुरेशनगरमध्ये भ्रष्टाचार हा झालेला आहे, त्याच्यात अनियमितता आणि अपार हा झालेला आहे। त्यानंतर माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी तत्कालीन बीडीओ गटविकास अधिकारी यांना कारवाईचे आदेश देऊन पुढील कारवाई करण्यासाठी त्यांना सांगितले आहे। ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक आहे, पुरुष आहे की महिला आहे, आणि यांच्यामध्ये सहाय्य नेमकं कोण करत जातं? कोण या सगळ्या गोष्टी काढतं? कोण कागदपत्र करतंय? व्यवहार कोण करतंय? तसं जर बघायला गेलं तर ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच आहेत, पण ज्या प्रकारे आपण महिलांना 50% आरक्षण दिलंय की महिलांसाठी त्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्यांनी त्या पूर्ण कार्यभार सांभाळायला पाहिजे, परंतु आमच्या गावामध्ये असं निदर्शनास येत आहे की ग्रामपंचायतमध्ये सरपंच न येता सरपंच पती कल्याण दादासाहेब उबेदळ व सरपंच मुलगा जो की गावगुंड या प्रवृत्तीचा मुलगा आहे तो विजय कल्याण उबेदळ हा नेहमी हस्तक्षेप करून ग्रामपंचायतमध्ये सह्या करणे, ग्रामसभेला बसणे, गावच्या मासिक मीटिंगमध्ये बसणे, या प्रकारचे अनेक प्रकारचे अनियमितता ते करत असतात। तुम्ही आता गावगुंड असं उल्लेख केला, मग यावर तुम्हाला धमकी पण येत असेल? ज्या प्रकारे मी विजय कल्याण उबेदळ व कल्याण दादासाहेब उबेदळ यांना गावगुंड या प्रकारचा मी शब्द प्रयोग केला, त्याचं कारण असं की ज्यावेळेस मी हा भ्रष्टाचार काढला त्या भ्रष्टाचारामध्ये दुसऱ्या कामासाठी भ्रष्टाचार या कामासाठी मी ग्रामपंचायतमध्ये आलो असता त्याची माहिती सखोल माहिती घेण्यासाठी त्यांनी मला ग्रामपंचायतमध्ये येऊन शिवीगाळ केली। जो की विजय कल्याण उबेदळ हा दारू पिऊन आला होता, त्यांनी दारू पिऊन मला तिथे येऊन शिवीगाळ केली। त्यानंतर मी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यासाठी जात असताना बाहेर येऊन मला त्यांनी सांगितलं की माझे वरपर्यंत मोठे मोठे नेते माझ्याशी संपर्कात आहेत, संबंधित आहेत। त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनामध्ये एक मोठा अधिकारी माझा पाहुणा नातलग आहे, तू माझे काहीही वाकडे करू शकत नाही, तू जरा माझ्या नादी लागला तर तुला ठार मारून टाकू, अशी त्यांनी मला धमकी दिली। त्याप्रमाणे भारतीय दंड संहितेप्रमाणे 1860 कलम त्यांच्याबाबत मी पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली आहे। आता तुम्ही या विहिरीवरती घेऊन आले, काय नेमकं या विहिरीविषयी भ्रष्टाचार आहे, नेमकं काय तुम्ही या संबंधित माहिती मागवली? 15 वित्त आयोग सन 2022-23 मधील विहिरीचा गाळ काढणे, जाळी बसवणे व पाईपलाईन दुरुस्ती या कामाबाबत ग्रामपंचायतने 1,35,000 रुपयाचे एस्टिमेट काढले होते। त्यामध्ये 1,72,000 रुपये सोडण्यात आलेले, परंतु कुठलेही काम याच्यात झालेले नाही। तत्कालीन चौकशी अहवालामध्ये भगवानराव बच्चाव साहेब व सुजितजी भोंग साहेब यांनी अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे, मूळ कामाचे नाव जाळी बसवणे, गाळ काढणे, बोर पाईपलाईन दुरुस्ती करणे असून प्रत्यक्ष पाहणीमध्ये जाळी बसवण्याचे आढळून आले नाही, हे स्पष्टपणे त्यांनी अहवालामध्ये नमूद केले असून यामध्ये पूर्णपणे 1,72,300 रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे।
या सगळ्यामध्ये ग्रामसेवकांना माहिती आहे का याबाबत? तुम्ही त्यांच्याकडे तक्रार केली होती ग्रामसेवकांना? ग्रामसेवक, सरपंच पती व सरपंच मुलगा यांनी संगनमताने हा केलेला भ्रष्टाचार आहे आणि असे अनेक भ्रष्टाचार असून त्यांनी आजपर्यंत लाखोंचा भ्रष्टाचार ग्रामपंचायतमध्ये केलेला आहे. म्हणजे एकंदरीत फक्त पैसे खाण्याचं या ठिकाणी व्यवहार केला जातो का फक्त पैसे काढायचे, कामं दाखवायचे, कामं फक्त कागदावर दाखवायचे आणि पैसे काढायचे, असा व्यवहार या ठिकाणी बघायला मिळतो? ज्यावेळी 2022-23 मध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती होती, त्यांनी स्वतःच्या विहिरीतून गावाला पाणी दिलं असं दाखवलं, स्वतःच्या विहिरीतून गावाला पाणी दिलं अशा बातम्या प्रसारित केल्या. परंतु तसं न करता स्वतः त्यांनी त्या बाबतीतला फक्त फायदा त्यांनी त्यातून करून घेतला ग्रामपंचायतमधून, जे की त्यांनी त्याच्यातून पूर्णपणे 1,72,300 रुपये हे पूर्णपणे काढून घेऊन, परस्पर काढून घेऊन, त्यात कुठलंही काम न करता काढून घेऊन त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. इथे काय आहे आणि इथं कशा पद्धतीने या ठिकाणचं भ्रष्टाचार या ठिकाणी करण्यात आलाय? 15 वित्त आयोग सन 2022-23 मधील वाचनालय कलर कामे सरपंच शैला कल्याण उभेदळ व ग्रामसेवक कैलास इंगळे यांनी संगनमताने हा अपार केला आहे. त्यात त्यांनी कुठलाही कलरचं काम न करता परस्पर पैसे काढून घेतले आहेत. आपण त्यांना मी माहितीस्तव विचारला असता की बाबा तुम्ही कलर काम केलंय तर त्याचे कुठले आपल्याकडे फोटो उपलब्ध आहेत का, जे की जिओ टॅगिंगमध्ये फोटो काढणं आणि अहवालात सादर करणं बंधनकारक असतं, तर त्यांनी मला कुठल्याही प्रकारचे फोटो उपलब्ध करून दिले नाहीत. त्याचप्रमाणे त्यांनी 21,500 रुपये याचे GST बिल त्यांनी दिले नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही बघायला गेले तर कलर काम केलंय तर त्याची मजुरी लावणं आवश्यक आहे, 2,000, 3,000 किंवा 5,000 जे काही असेल, परंतु त्यांनी कुठलीही मजुरी न दाखवता परस्पर 21,500 रुपयाचा त्यांनी व्यापार केला आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की 2016-17ला या ठिकाणी कलर केलेला होता वाचनालयाला, त्याचे कलरही गेलेला आहे. जर एका वर्षापूर्वी जर हा कलर केलेला असता तर हा कलर खराब झाला नसता. त्यामुळे तत्कालीन सरपंच शैला कल्याण उभेदळ व ग्रामसेवक कैलास इंगळे यांनी यात अपार केला आहे, स्पष्टपणे नमूद होत आहे. तुझं म्हणणं एक वर्षापूर्वी या ठिकाणी कलर करण्यात आला होता, आता या ठिकाणी कलर केलाच नाही, असं तुमचं म्हणणं? कशा पद्धतीने या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार केला गेला आणि यामध्ये कोण कोण सामील आहेत? मौजे सुरेशनगर, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर येथील सरपंच शैला कल्याण उभेदळ, ग्रामसेवक कैलास इंगळे, सरपंचपती कल्याण दादासाहेब उभेदळ व सरपंच मुलगा विजय कल्याण उभेदळ यांनी संगनमताने ग्रामपंचायत सुरेशनगरमध्ये गेल्या 1.5 वर्षात अनेक प्रकारचे विविध भ्रष्टाचार केलेले आहेत. त्यामध्ये 15व्या वित्त आयोगमधून विहिरीचा गाळ काढणे, जाळी बसवणे व पाईपलाईन दुरुस्ती या कामामध्ये 1,72,000 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. त्याचप्रमाणे पाणीपुरवठा स्वच्छता समितीमध्ये 18,000 रुपयाचे परस्पर खातेनिहायमधून पैसे सोडून त्याच्यातही भ्रष्टाचार केलेला आहे. त्याचप्रमाणे 15 वित्त आयोग मधील वाचनालय कलर कामे, वाचनालयाला कलर न देता परस्पर 21,500 रुपये त्यांनी सोडलेले आहे. आणि शेवटची तक्रार म्हणजे ग्रामपंचायत सुरेशनगरमध्ये पूर्ण गावात कुठेही स्ट्रीट लाईट न बसवता जवळजवळ 3 ते 3.5 लाखांचा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे. एकूण रक्कम सर्व याची जवळजवळ 5.5 लाखांच्या आसपास ती रक्कम जाते. 5,17,000 रुपयाचा त्यांनी ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. या सगळ्या गोष्टीबाबत तुम्ही ग्रामसेवक असेल, त्याच्यानंतर BDO असेल, यांच्याकडे तक्रार केली होती का? त्यांनी त्यांच्या मार्फत काय उत्तर देण्यात आले? या तक्रारीबाबत मी माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती नेवासा यांच्याकडे पहिली तक्रार 13 ऑक्टोबर 2023 रोजी केली होती. त्यानंतर चौकशी कामी अनेक अधिकारी आले, त्यासंबंधी त्यांनी जी चौकशी केली त्या अहवालाच्या याच्यात त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं की या ठिकाणी अपार झालेला आहे. त्या चौकशी कामी पुढील कारवाई होत नसल्याने मी माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे तक्रार केली असता तिथून त्यांनी स्पष्टपणे पूर्ण अहवाल तयार करून त्यांनी फेरचौकशी करून अहवाल तयार केला. त्यानंतर त्यांनी स्पष्टपणे नमूद केलंय की या प्रकरणामध्ये ग्रामपंचायत सुरेशनगरमध्ये भ्रष्टाचार हा झालेला आहे, त्याच्यात अनियमितता आणि अपार हा झालेला आहे. त्यानंतर माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी तत्कालीन BDO गटविकास अधिकारी यांना कारवाईचे आदेश देऊन पुढील कारवाई करण्यासाठी त्यांना सांगितले आहे. ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक आहे म्हणजे पुरुष आहे की महिला आहे आणि यांच्यामध्ये सह्या नेमकं कोण करत जातं, कोण या सगळ्या गोष्टी काढतं, कोण कागदपत्र करतंय, व्यवहार कोण करतंय? तसं जर बघायला गेलं तर ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच आहेत, पण ज्या प्रकारे आपण महिलांना 50% आरक्षण दिलंय
की महिलांसाठी त्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्यांनी त्या पूर्ण कार्यभार सांभाळायला पाहिजे, परंतु आमच्या गावामध्ये असं निदर्शन येत आहे की ग्रामपंचायतमध्ये सरपंच न येता सरपंच पती कल्याण दादासाहेब उबेदळ व सरपंच मुलगा जो की गावगुंड या प्रवृत्तीचा मुलगा आहे तो विजय कल्याण उबेदळ हा नेहमी हस्तक्षेप करून ग्रामपंचायतमध्ये सह्या करणे, ग्रामसभेला बसणे, गावच्या मासिक मीटिंगमध्ये बसणे या प्रकारचे अनेक प्रकारचे अनियमितता ते करत असतात. तर तुम्ही आत्ताच गावकुंड असं उल्लेख केला, मग यावर तुम्हाला धमक्या पण येत असेल. ज्या प्रकारे मी विजय कल्याण उबेदळ व कल्याण दादासाहेब उबेदळ यांना गावगुंड या प्रकारचा मी शब्द प्रयोग केला, त्याचं कारण असं की ज्यावेळेस मी हा भ्रष्टाचार काढला त्या भ्रष्टाचार या कामासाठी मी ग्रामपंचायतमध्ये आलो असता त्याची माहिती सखोल माहिती घेण्यासाठी, तर त्यांनी मला ग्रामपंचायतमध्ये येऊन शिवीगाळ केली. जो की विजय कल्याण उबेदळ हा दारू पिऊन आला होता, त्यांनी दारू पिऊन मला तिथे येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर मी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यासाठी जात असताना बाहेर येऊन मला त्यांनी सांगितलं की माझे वरपर्यंत मोठे मोठे नेते माझ्याशी संपर्कात आहेत, संबंधित आहेत. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनामध्ये एक मोठा अधिकारी माझा पाहुणा नातलग आहे, तू माझे काहीही वाकडे करू शकत नाही, तू जरा माझ्या नादी लागला तर तुला ठार मारून टाकू. त्यांच्याबाबत मी पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली आहे. धन्य भेटत नाही. विहिरीवरती घेऊन आले, काय नेमकं या विहिरीविषयी भ्रष्टाचार आहे, नेमकं काय तुम्ही या संबंधित माहिती मागवली होती? 15 वित्त आयोग सन 2022-23 मधील विहिरीचा गाळ काढणे, जाळी बसवणे व पाईपलाईन दुरुस्ती या कामाबाबत ग्रामपंचायतने 1,35,000 रुपयाचे एस्टिमेट काढले होते. त्यामध्ये 1,72,000 रुपये सोडण्यात आलेले, परंतु कुठलेही काम याच्यात झालेले नाही. तत्कालीन चौकशी अहवालामध्ये भगवानराव बच्चाव साहेब व सुजितजी भोंग साहेब यांनी अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे, मूळ कामाचे नाव जाळी बसवणे, गाळ काढणे, बोर पाईपलाईन दुरुस्ती करणे असून प्रत्यक्ष पाहणीमध्ये जाळी बसवण्याचे आढळून आले नाही. हे स्पष्टपणे त्यांनी अहवालामध्ये नमूद केले असून यामध्ये पूर्णपणे 1,72,300 रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. या सगळ्यामध्ये ग्रामसेवकांना माहिती आहे का याबाबत? तुम्ही त्यांच्याकडे तक्रार केली होती ग्रामसेवकांना? ग्रामसेवक, सरपंच पती व सरपंच मुलगा यांनी संगनमताने हा केलेला भ्रष्टाचार आहे आणि असे अनेक भ्रष्टाचार असून त्यांनी आजपर्यंत लाखोंचा भ्रष्टाचार ग्रामपंचायत मध्ये केलेला आहे. म्हणजे एकंदरीत फक्त पैसे खाण्याचं या ठिकाणी व्यवहार केला जातो का फक्त पैसे काढायचे, कामं दाखवायचे, कामं फक्त कागदावर दाखवायचे आणि पैसे काढायचे, असा व्यवहार या ठिकाणी बघायला मिळतो? ज्यावेळी 2022-23 मध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती होती, त्यांनी स्वतःच्या विहिरीतून गावाला पाणी दिलं असं दाखवलं, स्वतःच्या विहिरीतून गावाला पाणी दिलं अशा बातम्या प्रसारित केल्या, परंतु तसं न करता स्वतः त्यांनी त्या बाबतीतला फक्त फायदा त्यांनी त्यातून करून घेतला ग्रामपंचायत मधून, जे की त्यांनी त्याच्यातून पूर्णपणे 1,72,300 रुपये हे पूर्णपणे काढून घेऊन, परस्पर काढून घेऊन, त्यात कुठलंही काम न करता काढून घेऊन त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. आणि इथं कशा पद्धतीने या ठिकाणचं भ्रष्टाचार या ठिकाणी करण्यात आलाय? 15 वित्त आयोग सन 2022-23 मधील वाचनालय कलर कामे सरपंच शैला कल्याण उबेदळ व ग्रामसेवक कैलास इंगळे यांनी संगनमताने हा अपार केला आहे. त्यात त्यांनी कुठल्याही कलरचं काम न करता परस्पर पैसे काढून घेतले आहेत. आपण त्यांना मी माहितीस्तव विचारला असता की बाबा तुम्ही कलर काम केलंय तर त्याचे कुठले आपल्याकडे फोटो उपलब्ध आहेत का, जे की जिओ टॅगिंग मध्ये फोटो काढणं आणि अहवालात सादर करणं बंधनकारक असतं, तर त्यांनी मला कुठल्याही प्रकारचे फोटो उपलब्ध करून दिले नाहीत. त्याचप्रमाणे त्यांनी 21,500 रुपये याचे GST बिल त्यांनी दिले नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही बघायला गेले तर कलर काम केलंय तर त्याची मजुरी लावणं आवश्यक आहे, 2,000, 3,000 किंवा 5,000 जे काही असेल, परंतु त्यांनी कुठलीही मजुरी न दाखवता परस्पर 21,500 रुपयाचा त्यांनी व्यापार केला आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की 2016-17 या ठिकाणी कलर केलेला होता वाचनालयाला, त्याचे कलरही गेलेला आहे. जर एका वर्षापूर्वी जर हा कलर केलेला असता तर हा कलर खराब झाला नसता. त्यामुळे तत्कालीन सरपंच शैला कल्याण उबेदळ व ग्रामसेवक कैलास इंगळे यांनी यात अपार केला आहे, स्पष्टपणे नमूद होत आहे. तुमचं म्हणणं आहे का एक वर्षापूर्वी या ठिकाणी कलर करण्यात आला होता, मात्र अद्याप या ठिकाणी कलर केलाच नाहीये, असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर. भ्रष्टाचार बघता या सगळ्या गोष्टी यांच्यावरती नेमकं काय कारवाई झाली पाहिजे, आणि जर त्यांच्यावरती कारवाई नाही झाली त्यानंतर तुमचं काय पाऊल असणार? माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना मी 13 तारखेला निवेदन दिले होते की जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर 26 जानेवारीला मी जलसामाधी घेणार. परंतु
जिल्हा परिषद CO मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी मला तत्काल एक पत्र काढले की त्यांच्यावर सुधारित अहवाल तयार करून त्यांच्यावर सरपंच शैला कल्याण उबेदळ, ग्रामसेवक कैलास इंगळे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे त्यांनी पत्र दिल्यामुळे मी तात्पुरत्या स्वरूपात माझं जलसमाधीचं आंदोलन स्थगित केलं आहे. परंतु माझं शासनाला एक म्हणणं आहे की जर याच्यात उचित कारवाई झाली नाही, सरपंच शैला कल्याण उबेदळ, ग्रामसेवक कैलास इंगळे, सरपंच पती कल्याण दादासाहेब उबेदळ व गावगुंड सरपंचांचा मुलगा विजय कल्याण उबेदळ यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास, शासकीय नियमाप्रमाणे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा न दाखल झाल्यास व सरपंच यांना पदावरून न काढून टाकल्यास मी पुन्हा जलसमाधी घेणार असल्याचे नमूद करतो. का मामरी आहे तर माणूस बोललो, जनतेला बोललो 200 लोकांना. तुला दाखवून देतो कोण फुकटचं खातं. आता कुठे दिवाळी हां तर 3 महिने जेलमध्ये घालू शकतो आत्ता बी सेकंदात चाललंय दादा म्हणजे आमचं तमचं. ते कसं खरं आहे खोटं आहे बापू, खरं खोटं असं मला खोटं